नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरील प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात, सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पश्चिम घाट। पश्चिम घाट या नावाने सह्याद्री पर्वताला ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, अहिल्यानगर। अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर कळसुबाई हे आहे। महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचा आहे। खूप वेळा हा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपले 2 प्रश्न कव्हर होतात। एक म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? तर कळसुबाई हे आहे। आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 3, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या भारतात कितवा क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, तिसरा। तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो। प्रश्न क्रमांक 4, दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पंचगंगा। पंचगंगा या नदीकाठी दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शहर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सोलापूर। सोलापूर या जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते। महत्त्वाचा असा प्रश्न आहे, या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 6, भामरागड डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, गडचिरोली। गडचिरोली या जिल्ह्यामध्ये भामरागड हा डोंगर आहे। प्रश्न क्रमांक 7, कोयना धरणातील जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, शिवसागर। शिवसागर या नावाने कोयना धरणातील जलाशयाला ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भारताची द्राक्ष राजधानी वाईन कॅपिटल म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, नाशिक। नाशिक या शहराला वाईन कॅपिटल असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची नदी प्रणाली कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, गोदावरी नदी। गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची नदी प्रणाली आहे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेला विभाग कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मराठवाडा। मराठवाडा विभाग हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्रे असलेला विभाग आहे। प्रश्न क्रमांक 11, भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, भीमाशंकर। भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो। प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर दिलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक 12, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, अमरावती। अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 13, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, नंदुरबार। नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 14, विदर्भातील कोणत्या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, यवतमाळ। यवतमाळ या जिल्ह्याला विदर्भातील पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 15, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, रायगड। रायगड या जिल्ह्यामध्ये घारापुरी लेणी आहे। महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील नर्मदा नदीची लांबी साधारण किती किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, 54 किलोमीटर। महाराष्ट्रातील नर्मदा नदीची लांबी तुम्हाला विचारलेली आहे, तर एकूण 54 किलोमीटर इतकी आहे।
प्रश्न क्रमांक 17. कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम कोठे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी कराड. कराड या ठिकाणी कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी 750 किलोमीटर इतकी. महाराष्ट्र पठाराची एकूण लांबी किती आहे? तर 750 किलोमीटर इतकी आहे. महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला देखील तुम्ही IMP करून ठेवायचा आहे. खूप वेळा हा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? तर या प्रश्नाची उत्तर असणार आहे ऑप्शन डी रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए सांगली, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यांमध्ये हे चांदोली राष्ट्रीय उद्यान पसरलेले आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी वैनगंगा. वैनगंगा ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी आहे. या ठिकाणी प्रश्न समजून घेण्याचा खूप गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी वज्रेश्वरी. वज्रेश्वरी या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राचे प्रशासकीय मुख्यालय कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी मंत्रालय. मंत्रालय हे महाराष्ट्राचे प्रशासकीय मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रात संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी शेणगाव. शेणगाव या ठिकाणी महाराष्ट्रात संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 25. नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्र आहे. जे विद्यार्थी ग्रामसेवकची तयारी करतात त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 26. प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी सातारा. सातारा या जिल्ह्यामध्ये प्रतापगड हा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 27. तापी नदीचा उगम कोठे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे सातपुडा पर्वतरांगा बैतूल. सातपुडा पर्वतरांगा बैतूल या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो. हाही प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील कोणत्या मृदेला रेगूर मृदा म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी काळी रेगूर मृदा. या प्रश्नाला तुम्ही IMPच करून ठेवायचा आहे. खूप वेळा हा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 29. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी अंदाजे किती किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी 668 किलोमीटर इतकी. या ठिकाणी तुम्हाला गोदावरी नदीची लांबी विचारलेली आहे, परंतु कोणत्या राज्याची? तर महाराष्ट्र राज्यातील लांबी विचारलेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे 668 किलोमीटर इतकी लांबी आहे. प्रश्न क्रमांक 30. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी 31 ऑक्टोबर 2019 मध्ये करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31 2024 मध्ये पोलीस भरतीने जसास तसा विचारला आहे.